पेपर क्रमांक सेमिस्टर 6 आणि पेपर क्रमांक 12 चं टायटल आहे भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत. आणि या पेपरमध्ये पहिला टॉपिक जो आहे डॉक्टर J.S. घुरिये. J.S. घुरिये यांच्या 3 उपविभागांच्यावर आपण इथं चर्चा करावयाची आहे. पहिला विभाग जाती व्यवस्था, दुसरा विभाग राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता आणि तिसरा विभाग आदिवासी जमाती. पहिला विभाग जो आहे जाती व्यवस्था, यावर आपण गेल्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे आणि आता आपण राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता यावर भाष्य करणार आहोत किंवा उहापोह करणार आहोत. भारत हा देश अनेक धर्म, जाती, वंश आणि रूढी परंपरांनी जोडलेल्या लोकांचे राष्ट्र म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात, परंतु जरी ही विविधता असली तरी देशाभिमानामुळे लोकांच्या ठिकाणी ऐक्याची भावना दिसून येते. डॉक्टर J.S. घुरिये यांच्या मते लोकांच्या मनामध्ये आम्हीची भावना अथवा राष्ट्रीय ऐक्य येत असल्यामुळे भारत हा एक खंडप्राय देश किंवा राष्ट्र म्हणून निर्माण झाले. भविष्यामध्ये देखील हे राष्ट्र अखंड राहावे या दृष्टिकोनातून भारतीय घटनेने धर्मनिरपेक्षता किंवा निधर्मीपणाचे तत्व स्वीकारले. विविधतेने भरलेल्या या देशामध्ये राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता कशी निर्माण होईल याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे. आणि ते योगदान डॉक्टर J.S. घुरिये किंवा अन्य काही समाजशास्त्रज्ञांनी दिलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून राष्ट्रीय ऐक्य म्हणजे काय याची व्याख्या किंवा अर्थ डॉक्टर J.S. घुरिये यांनी सांगितलेला आहे. नॅशनल युनिटी या इंग्रजी शब्दाचा अर्थ राष्ट्रीय ऐक्य असा होतो. याचा अर्थ वंश लोकांचा समूह असा होतो. जेव्हा राष्ट्रासारख्या व्यापक समूहात ऐक्याची जाणीव पसरलेली असते अथवा ज्या लोक समुदायामध्ये आपण सर्वजण एक आहोत या राष्ट्रीय भावनेचा उदय होतो, तेव्हा त्याला राष्ट्रीय ऐक्य असे संबोधता येईल असे घुरिये म्हणतात. प्राचीनवत काळापासूनच भारतामध्ये जरी विविधता असली तरी लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात एकसंघपणा भावना आढळून येते. यातूनच या खंडप्राय देशाचे ऐक्य निर्माण झाल्याचे दिसून येते. भारत देशामध्ये भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, जातीय, वांशिक, भाषिक, वर्गीय विविधता आढळते, पण यातून देखील राष्ट्रीय ऐक्य आढळून येते. विविधतेतून एकसंघ भावना असलेला देश म्हणून
भारताला ओळखले जाते. उदाहरणार्थ किंवा काही गोष्टींची या व्याख्येनंतर काही गोष्टींची राष्ट्रीय एकता निर्माण होण्यासाठी आवश्यकता आहे आणि त्या गोष्टी आपण उदाहरण दाखल इथं बघूया. भाषिक विविधतेत जीवनातील सुखदुःखे कमी करणे शक्य झाले. जातीय विविधतेत जगा व जगू द्या हा मंत्र जपला जात होता. आणि म्हणून धार्मिकतेत विविधता जरी असली तर संघटन टिकवण्यात आले व सांस्कृतिक विविधतेत विविध काळाच्या माध्यमातून मांडले जाणारे विषय सर्व भारतीयांच्या जिव्हाळ्याचे बनले. राष्ट्रीय ऐक्य वाढीला लागल्यामुळेच राष्ट्राची बांधणी अथवा उभारणी नॅशनल बिल्डिंग शक्य झाल्याचे दिसून येते. आपण राष्ट्रीय एकात्मता या संदर्भात ज्या घुरींचे विचार बघतो त्यावेळी एकात्मतेसंदर्भात आपल्या लिखाणामध्ये त्यांनी संस्कृतीवर भर दिलेला दिसून येतो. समाजाचं संघटन सदृढरित्या टिकवले जावे, समान हिताची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्व व्यक्ती प्रयत्नशील असतील तर अशा राष्ट्रांमध्ये निश्चितच राष्ट्रीय एकात्मता वाढत असते ते म्हणतात. देशातील विविध घटकांच्या मध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि प्रादेशिक पैलूंचा समान विकास झाला. या खंडप्राय देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागू शकते आणि राष्ट्रातील सर्व समूहांना याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून सांगत असताना त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची सुद्धा जशी वर ऐक्याची व्याख्या पाहिली तशी राष्ट्रीय एकात्मतेची व्याख्या सुद्धा डॉक्टर जी.एस. घुरे यांनी सांगितलेली आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ संबंधित देशातील अथवा राष्ट्रातील सर्व लोकांच्या मध्ये स्थूलमानाने आपण सर्वजण एक आहोत अशी भावना आढळून येत असेल तरच अशा देशात राष्ट्रीय एकात्मता असते, नॅशनल इंटिग्रेशन असते असे ते म्हणतात. राष्ट्रीय एकात्मतेविषयी व्याख्या सांगताना ते म्हणतात, जेव्हा समाजात व्यक्ती आपले सामाजिक संबंध निर्माण करतात आणि समूहाबरोबर सामंजस्याने राहतात तेव्हा अशा समाजात जी प्रक्रिया उदयास येते तिला राष्ट्रीय एकात्मता म्हणून संबोधले जाते. उदाहरणार्थ प्रादेशिक भाषा अथवा धर्मनिरपेक्षता. याबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेच्या व्याख्येनंतर काही गोष्टी अभ्यासणे वा स्पष्ट करणे हे सुद्धा राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची विचारांची इथं आवश्यकता आहे. आणि उदाहरण म्हणून आपण राष्ट्रीय एकात्मतेसाठी काही गोष्टीची जी आवश्यकता आहे ते इथं पाहणार आहोत. ते म्हणतात की राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व घटकांच्या मनात ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे किंवा निर्माण होणं आवश्यक आहे. त्यानंतर सांगतात की राष्ट्राची ध्येय साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते.
त्यानंतर त्यांनी काय आवश्यकता आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रातील विविध घटकांमध्ये परस्परांशी भावनिक एकात्मीकरण झाले पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रादेशिक अशा सर्व पैलूंचा विकास झाला पाहिजे. म्हणजेच या सर्व गोष्टींची आवश्यकता राष्ट्रीय एकात्मतेसाठी आहे. आणि असे जेव्हा होते त्यावेळेला त्या राष्ट्रातील सर्व समूहांना फायदा होतो किंवा सर्व लोकसमूहांना त्याचा फायदा होत असतो. हे असे असले तरी सुद्धा काही मुद्द्यांच्या पातळीवर इथं आपण भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काही अडथळे, काही ऑब्स्टेकल्स राष्ट्र बांधणीच्या किंवा नॅशनल बिल्डिंगमध्ये असणाऱ्या मार्गातील अडथळे आपल्याला दिसून येतात. पहिला अडथळा म्हणून आपण मुद्द्यांच्या पातळीवर बघूया. पहिला अडथळा म्हणजे जातीभेद किंवा जातीयता हा अडथळा आहे इंटिग्रेशन मधला. कारण भारताचा विचार केला तर ठळक मानाने ही गोष्ट लक्षात येते की हिंदू व्यवस्थेमध्ये जवळपास 6,000-6,500 जाती उपजाती आहेत. आणि या धर्मामध्ये जी जाती व्यवस्था आहे ती श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या संकल्पनेवर किंवा तत्वावर स्टँड आहे. आणि त्यामुळं हा किंवा श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या तत्वामुळं घुरियेच म्हणतात की जातीमुळं देशाचं खंडात्मक विभाजन झालेलं आहे. म्हणजे हा फार मोठा अडथळा आहे. याच्यावर फार मोठं विवरण करता येतं, परंतु मुद्द्याच्या पातळीवर आपण बघूया. दुसरा अडथळा भाषावाद. भारतामध्ये आजही जरी भाषेवार प्रांत रचना अस्तित्वात असली तरी आज ही भाषावाद तुमच्या निदर्शनास येतो. घटनेच्या 343व्या कलमानुसार अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा अडथळा आहे. काही वर्ष इंग्रजीचा स्वीकार करण्यात आलेला होता, परंतु ही सहयोगी भाषा म्हणून हिचा वापर करावा आणि राज्य भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार करण्यात यावा. परंतु उत्तरेकडील लोक हिंदीचा आग्रह धरतात आणि विंध्य पर्वताच्या पश्चिमेकडलं जे आपली ही सगळी आजची राज्य आहेत, हा जो दक्षिणेकडला भाग आहे, दक्षिण पश्चिमेकडला जो विंध्य पर्वताच्या पलीकडला जो भाग आहे, तर इंग्रजी भाषेचा आग्रह धरला जातो. मग तिकडे हिंदी भाषेला भारताच्या उत्तर विभागात हिंदीचं समर्थन केलं जातं, तर इकडे इंग्रजीचं समर्थन केलं जातं. यामधून एकमेकाला कडवा विरोध होतो. हा सुद्धा एक अडथळा आहे. यामुळे सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचू शकते. त्यानंतरचा अडथळा आहे धर्मांधता. आपल्या देशामध्ये अनेक धर्म वास्तव्याला आहेत. हिंदू बहुसंख्याक आहेत. हिंदू, शीख, इस्लाम, जैन, फारसी, बौद्ध, ख्रिश्चन वगैरे. आणि मग माझा धर्मश्रेष्ठ, माझा हे जे काय द्वेषुक्त भावना आहे किंवा दिसून येते, या धर्मांतेमुळं
राजकीय लोक काही वेळेला धार्मिक खत पाणी घालून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा फार मोठा अडथळा आहे धर्मांताई. आणि त्यामुळं समाजामध्ये धार्मिक संघर्ष, जातीय संघर्ष उद्भवलेले, हिंदू शीख दंगली वगैरे, त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ शकते. ते ज्वलंत उदाहरण आपण पाहिलेले आहे. त्यानंतरचा अडथळा आहे भाषावार राज्य निर्मिती व प्रादेशिक वाद. 1956 साली भारतात प्रशासकीय कारभारामध्ये सुव्यवस्था यावी आणि सामान्य लोकांना राज्यकारभारात सहभागात घेता यावा यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार भाषिक राज्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र यामुळे राज्यांमध्ये स्वतःच्या भाषेबद्दल एक अभिमान निर्माण झाल्यामुळं प्रादेशिक वाद वाढीला गेलेला दिसून येतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न, महाराष्ट्रात स्वतंत्र विदर्भाची मागणी करणं, गुजरातमध्ये सौराष्ट्राची मागणी करणं, आंध्र प्रदेशात तेलंगणा भागाची मागणी वाढताना दिसते वगैरे वगैरे वगैरे. यामुळे राष्ट्राची एकात्मता धोक्यात येऊ शकते. आर्थिक विषमता व दारिद्र्य हा राष्ट्राला एकात्मतेच्या दृष्टिकोनातून बाधक किंवा धोका असू शकतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक प्रगतीचा लाभ हा सारख्या प्रमाणात मिळालेला नाही आणि त्यामुळं या देशात पराकोटीचं दारिद्र्य आणि पराकोटीची विषमता असल्याचे दिसून येते. 1-2% लोकांच्या हातात जवळपास 70% प्रॉपर्टी, 70% संपत्ती असले दिसून येते आणि 1-2% लोकांच्या हातामध्ये पोटाची खळगी कशी तरी भरण्याइतपत त्यांच्याजवळ असू शकतं. काही वेळा अर्धपोटी राहतात लोक, काही वेळेला संध्याकाळचं जेवत नाहीत, तसेच झोपतात वगैरे वगैरे. ही विषमता, आर्थिक विषमता वा दारिद्र्य, पराकोटीचं दारिद्र्य हा सुद्धा देशाला एक फार मोठा अडथळा असू शकतो. काहींच्या नावावर, कामगारांच्यावर, जनावरांच्या नावावर सुद्धा जमिनीचे बेल्ट आहेत, तर काही भूमिहीन आहेत, काही शेतमजूर आहेत, काही बेदखल आहेत वगैरे वगैरे गोष्टी जीवन जगताना भारतीय समाज जीवनामध्ये दिसून येतात. त्यानंतरचा अडथळा स्वार्थी व गलिच्छ राजकारण. दारिद्र्याचा, गरिबीचा फायदा घेऊन समाजामध्ये काही वेळेला गलिच्छ राजकारण केलं जातं. पक्ष आणि आपण स्वतः सत्तेवर यावं, सत्ता हातामध्ये यावी यासाठी काही लोकांना अज्ञानात ठेवलं जातं आणि अज्ञानाचा फायदा घेऊन सत्तेवर आपण कसं येऊ अशा पातळीवरचं गलिच्छ राजकारण केलं जातं. धर्माची भाषा बोलली जाते, जातीची भाषा बोलली जाते, सांप्रदायिक दंगली घडवले जातात आणि त्यातून राजकीय पक्षांच्या नेत्यांचं फावतं आणि त्यातून या गलिच्छ राजकारणातून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचू शकते. त्यानंतरचा अडथळा आहे, 7वा अडथळा आहे वाढती सामाजिक सुरक्षितता. समाजशास्त्रीय दृष्ट्या विचार करता आजच्या गुंतागुंतीच्या किंवा संमिश्र स्वरूपाच्या समाज रचनेमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी, भ्रष्टाचार किंवा जी सामाजिक विधायक, चांगली म्हणतो, सामाजिक विधायक मूल्य जे आहे त्यांचा स्वीकार करण्याऐवजी विघातक मूल्यांचा स्वीकार केला जातो आणि चांगली मूल्य, विधायक मूल्य त्यांचं उल्लंघन केलं जातं. म्हणजेच यातून बहुसंख्याक व्यक्तींची आर्थिक व सामाजिक सुरक्षितता
सुरक्षितता बळकावत असल्याचे दिसून येते. याचा गंभीर परिणाम राष्ट्रीय एकात्मतेवर होऊ शकतो. त्यानंतरचा 8वा अडथळा परकीय शक्तींची राजकीय नीती. आशिया खंडामध्ये किंवा आशिया खंडामध्ये भारत विकसनशील राष्ट्र म्हणून तिसऱ्या जे काय आर्थिक पातळीवर जे काय गट जगाचे आहेत किंवा विभागणी आहे, विकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज आणि अनडेव्हलप्ड कंट्रीज, हे जे काही विभाग दिसतात यामध्ये प्रामुख्यानं इंदिरा गांधींच्या काळामध्ये, इंदिरा गांधी देशाच्या ज्यावेळी प्राईम मिनिस्टर होत्या त्यावेळेला अविकसित राष्ट्रांच्या गटामध्येही आणि विकसित राष्ट्रांच्या गटामध्येही सामील न होता जी विकास करू पाहत आहेत, जी राष्ट्र डेव्हलपिंगच्या मार्गावर आहेत, विकास करू पाहत आहेत, अशा राष्ट्रांचा गट निर्माण करून अलिप्तवादी राष्ट्रांची चळवळ निर्माण करून त्या स्वतः अलिप्तवादी राष्ट्रांच्या चळवळीचं नेतृत्व इंदिरा गांधींनी केलेलं होतं. आणि मग त्यामुळं भारत हा एक विकसित राष्ट्र म्हणून संबोधलं जाईल. म्हणून काही परकीय शक्तींच्या राजकीय नीतीतून भारत आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून कसा विकसित राष्ट्रांच्या तुलनेनं माघारी पडेल, अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा परकीय शक्तींची राजकीय नीतीचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवरला आपला दिसून येतो. हा सुद्धा एक अडथळा किंवा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचण्यासारखी बाब आहे. आणि शेवटचा 9वा मुद्दा असा आहे अडथळ्याच्या पातळीवरचा, की सदोष शिक्षण पद्धती. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यामध्ये शिक्षणाचा फार मोठा वाटा असतो आणि म्हणून शिक्षण हे एक प्रभावी साधन आहे. परंतु आपल्या देशातील शिक्षण पद्धती ही दोषयुक्त आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. भारतातील शिक्षण संस्था या जाती धर्माच्या प्रभावाखाली असल्याचे दिसून येते. शाळेतील प्रवेश, शिक्षकांच्या नेमणुका शिक्षण संस्थांकडून जात धर्म प्रदेश या घटकांच्या आधारे केल्या जातात. अशा अनेक गोष्टी आपल्याला अडथळा म्हणून इथं नोंदवता येतील. आणि मग हे अडथळे जर काही विचार घेतले तर राष्ट्रीय एकात्मता भावना वाढीस लागणे जिकेचे होऊन बसते किंवा कठीण होऊन जाते. म्हणून GS भुरिये यांनी राष्ट्रीय एकात्मतेसंदर्भात काही उपाय सुचवलेले आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना पुन्हा प्रज्वलित व स्थिर करण्याची अत्यंतिक निकड अशा वेळी निर्माण झालेली दिसून येते. आणि अडथळ्यांच्यावर आपण मात केली पाहिजे किंवा ते निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणून त्याने एकात्मतेवरील काही उपाय किंवा मार्ग सांगितलेले आहेत आणि त्यापैकी पहिला उपाय किंवा पहिला मार्ग म्हणून एकात्मतेच्या संदर्भातला त्याने व्यक्त केलेला आहे घटनात्मक तरतुदी. एक असं म्हणू आपण, एक घटनात्मक तरतुदी. घटनाकारांनी किंवा संविधानकारांनी देशाची घटना तयार करत असताना राष्ट्रीय एकात्मतेला पोषक ठरेल असं सर्व घटनात्मक तरतुदी केलेल्या आहेत की ज्यामुळे सहज करून राष्ट्रीय भावना एकात्मतेच्या पातळीवर वाढीस लागली.
आणि त्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित समाज रचना निर्माण करावी ही तरतूद त्यामध्ये आली. संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्येच सार्वभौम आणि लोकशाही राजकीय व्यवस्था निर्माण करून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांवर आधारित समाज रचना निर्मितीचे ध्येय देशापुढे ठेवण्यात आलं. त्यामुळेच भारतातील विविधतेतील एकतेचा सूर गुंफणे शक्य झालं. आपण त्या अर्थानंच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जन्मदिवस, कारण त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व केलेलं होतं, वगैरे 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 समारंभ आज देखील आपण साजरे करतो. त्यानंतर धर्मनिरपेक्ष तत्वाचा स्वीकार केलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय याबरोबरच धर्मनिरपेक्ष तत्वाचाही इथं स्वीकार करण्यात आलेला आहे. कारण धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय? सेक्युलरिझम, सर्व धर्म समभाव. म्हणजे कोणत्याच धर्माला इथं अधिष्ठान नाही. प्रत्येक जे काही इथं धर्म वास्तव्याला आहेत ते समान आहेत. राष्ट्राच्या दृष्टिकोनातून समभाव त्यांचा आहे, म्हणजे समान भावना आहे राष्ट्राला. इथं या धर्माला अधिष्ठान आहे, हे धर्म उच्च आहे, हो धर्म नीच आहे, हे असं स्वीकारलेलं नाही घटनेमध्ये. आणि त्यामुळं हा प्रभावी मार्ग ठरलेला आहे. घटनेतील 25 ते 28 कलम जे आहे ते धर्माच्या पातळीवर आवडीनिवडींचा स्वीकार जो आहे ती करण्याची हमी देण्यात आलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात घटनात्मक तरतुदींच्या पातळीवर सर्व भारतभूमी आम्हा सर्वांचे आहे व तिचे संवर्धन करणे हे आमचे कर्तव्य आहे, ही भावना वृद्धिगत झालेली दिसून येते आणि विविध जाती धर्मांच्या व्यक्तीमध्ये राष्ट्रीय भावना जागृत झालेली दिसून येते. त्यानंतर संविधानातील मार्गदर्शक काही तत्व आहेत आणि त्या तत्वांच्या राष्ट्रीय एकात्मता किंवा राष्ट्रीय एकात्म भावनेची निर्मिती होते. संविधानात कलम 36 ते 51 मध्ये राज्यकर्त्यांच्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्व समाविष्ट केलेले आहेत. उदाहरणार्थ सर्वांची उन्नती करणे, नैतिक बंधने मानणे, संपूर्ण भारत भूमी सर्व भारतीयांची आहे, घटक राज्यांनी संघराज्यातून फुटून निघू नये, सर्वांसाठी एकच संविधान, एकेरी नागरिकत्व, एकेरी न्यायदान, अशी मार्गदर्शक तत्वे राष्ट्रीय ऐक्याला कलम 36 ते कलम 51 पर्यंत राष्ट्रीय ऐक्याला पोषक ठरलेले आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे दुसरा म्हणून आपण सामाजिक समता. राष्ट्रबांधणी अथवा राष्ट्रीय एकात्मता यासाठी संविधानात्मक तरतुदीप्रमाणे देशात सामाजिक समता निर्माण करणे, देशात सामाजिक समता निर्माण करणे तसेच समाजातील जाती व्यवस्थेचे स्वरूप बदलणे अतिशय आवश्यक आहे, म्हणजेच समता प्रस्थापित करणे असे आहे. हिंदू धर्मामध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना आहे आणि त्यामुळं जातीय तणाव निर्माण होतात. सार्वजनिक जीवनामध्ये या धर्माचा अवडंबर, जातींचा अवडंबर होऊ नये. प्रत्येकाला एक समान माणसाप्रमाणे जगता यावं. या देशामध्ये कुठलाही जात समूह किंवा जातीचा माणूस बेदखल होऊ नये.
त्याच्याही जीवनाची चिकित्सा व्हावी आणि समता प्रस्थापित व्हावी यासाठी काही पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून काही कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले गेले. त्यासाठी बँका, पंचायत राज्य पद्धती असे उपक्रम राबवून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागलेली दिसून येते. एकात्मते संदर्भात तिसरा उपाय किंवा मार्ग डॉक्टर जे.एस. घुगे यांनी सांगितलेला आहे तो आर्थिक सुरक्षितता. देश स्वतंत्र झाल्यानंतर 51 पासून घटनेच्या तरतुदींच्या पातळी किंवा घटनात्मक पातळीवरून काही आर्थिक सुरक्षितता प्रदान व्हावी म्हणून 1951 पासून पंचवार्षिक योजनांच्या आधारे संपूर्ण एकत्रित आर्थिक प्रगतीला अग्रस्थान देण्यात आलेले आहे. सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगधंदे सुरू करण्यात आले. लोकांना व्यावसायिक स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले. जाती धर्माच्या नावावर कुठल्या व्यक्तीवर व्यवसायावर निर्बंध लादण्यात येऊ नये. त्याला जनतेमध्ये वैफल्याची भावना निर्माण होणे वगैरे वगैरे आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली. हा सुद्धा एक राष्ट्रीय एकात्मता भावना वाढीस लागण्याचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. चौथा मार्ग किंवा उपाय सांगितला राजकीय एकसंता. राज्यातील जी काय आपलं संघराज्य पद्धतीमध्ये जी काय राज्य आहेत या राज्यांच्या मध्ये परस्पर जे काही संबंध आहेत ते हितकारक असावेत. तिथं राष्ट्राचा विचार व्हावा. हा विचार राजकीय एकसंगता वाढीला लागावी या दृष्टिकोनातून हे व्यक्त झालेलं आहे. देशात जात, धर्म, भाषा, वंश इत्यादी बाबतीत विविधता असून देखील लोकांची लोकसंख्या एकजिनसी नसून ती विविध रीतीने विभागली गेली आहे. भाषिकवाद, सीमावाद, नद्यांचे असमान पाणी वाटप यातून काही वेळा दंगली झालेल्या दिसून येतात. आणि मग अशा वेळी देशाची एकात्म भावना एकसंध होण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय वृत्तीला मारक होऊ नये असे फजील आत्मविश्वास वाढू देता कामा नये हा मार्ग किंवा उपाय त्यांनी सुचवला. भाषिक त्यानंतरचा पाचवा मुद्दा मार्ग किंवा उपाय म्हणून भाषिक सामंजस्यता हा सांगितला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघता की काही पक्ष, काही राजकीय नेते प्रादेशिकवाद, महाराष्ट्रवाद हा मांडताना काही वेळेला आपण बघतो. तो राजकीय दृष्टिकोनातून काय गैर नसणं हा भाग वेगळा आहे, परंतु भाषिक सामंजस्य असणं अतिशय गरजेचं आहे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने. माझीच भाषा श्रेष्ठ आहे, त्यांची भाषा श्रेष्ठ नाही वगैरे वगैरे राज्यांच्या मध्ये असं होऊ नये. दक्षिणेकडे सुद्धा हिंदीला जशी हिंदी राष्ट्रभाषेची मान्यता आहेच तशी दक्षिणेत जशी मान्यता आहे तशी उत्तरेत ही व्हावी. इंग्रजीची सहयोगी भाषा आहे म्हणून स्वीकार व्हावा. भाषिक वाद उद्भवू नये आणि यातून राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागावी असं वातावरण, सामंजस्याचं वातावरण भाषिक सामंजस्याच्या पातळीवर निर्माण झालं पाहिजे. हाही मार्ग किंवा उपाय सांगितलेला आहे. त्यानंतरचा उपाय त्याने सांगितलेला आहे की शिक्षण प्रसार. राष्ट्रीय एकात्मतेवरील प्रभावी साधन किंवा उपाय म्हणून शिक्षणाला महत्त्व आहे. लोकशाही आणि समाजवादी समाज रचना दृढ होण्यास लोकशिक्षणाची सामायिक शाळा पद्धत फार उपयुक्त ठरणार आहे. शिक्षणाद्वारेच विद्यार्थ्यांच्या मनावर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, समाज, मानवता, धर्मनिरपेक्षता या उच्च मूल्यांचे संस्कार त्यांच्यावर बिंबवले जाणार आहेत. आणि त्यामुळेच
लोकांच्या, राष्ट्रातील सर्वांच्या मनावर राष्ट्रप्रेम, सहिष्णुता, सामाजिक ऐक्य वाढीस लागू शकते. आणि सातवा शेवटचा मुद्दा किंवा मार्ग किंवा उपाय म्हणून त्यांनी सांगितलेला आहे तो लोकजागृती. लोकजागृती, समाजशास्त्रीय दृष्ट्या लोकजागृती हा राष्ट्रीय एकात्मतेवरील एक प्रभावी उपाय किंवा मार्ग म्हणून डॉक्टर जी.एस. घुगे यांनी तो सांगितलेला आहे. भारतीयांच्या मनामध्ये जी काय श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना आहे, त्यामध्ये माझी जात श्रेष्ठ आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे, माझी भाषा श्रेष्ठ आहे वगैरे वगैरे जे काय दुसऱ्याला कनिष्ठ मानलं जातं, किंवा जी मनामध्ये भेदभाव नीती असते, पूर्वग्रह दोष असतात, इतरांच्या विषयी द्वेषयुक्त भावना असते, तरी देशाच्या एकात्मताच्या भावनेला वाढावी असं वाटत असेल तर लोकांचे सतत प्रबोधन केले पाहिजे. राष्ट्रहिताचे संस्कार लोकांच्या मनावर बिंबवले पाहिजेत. यासाठी लोकजागृती घडवून आणली पाहिजे. लोकजागृती हे प्रभावी साधन आहे. जगा आणि जगू द्या हा भारताचा सांस्कृतिक ठेवा लोकांनी मनापासून अंगीकारला पाहिजे असे डॉक्टर जी.एस. घुगे लोकजागृतीच्या माध्यमातून व्यक्त करतात. महाविद्यालयांच्यामध्ये, शाळेमध्ये, या महाविद्यालयांच्यामध्ये जे काही उपक्रम असतात वेगवेगळे, NSS सारखे किंवा NCC सारखे किंवा अन्य काही, त्यामधून यांचा अंतर्भाव झाला पाहिजे. यासारखे प्रभावी उपाय राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये उपाय किंवा मार्ग डॉक्टर जी.एस. घुगे यांनी सांगितलेले आहेत.